पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मुसळधार पावसाने नवीन पनवेलला झोडपले असून सिडकोचे पंप वेळेवर कार्यान्वित न झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण पनवेल शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे। नवीन पनवेल ही या पावसाच्या तडाख्यातून सुटू शकले नाही। शनिवारी 5 जुलैपासून सकाळपासूनच पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक नागरिकांमध्ये 2005 मधील महापुराची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती निर्माण झाली होती। दुपारी 12च्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढत गेला। त्यानंतर अभ्युदय बँकेपासून कालीमाता मंदिरापर्यंतचा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला। सेक्टर 13A टाईप येथे राहणाऱ्या नागरिकांच्या मते पाण्याची पातळी सातत्याने वाढत होती आणि ती त्यांच्या घराच्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचली होती। दरम्यान सिडको प्रशासनाने कालीमाता मंदिरासमोर तसेच परिसरातील पाणी उपसण्यासाठी 2 पंप आधीच उपलब्ध करून ठेवले होते। मात्र सुरुवातीला हे पंप सुरूच होत नव्हते। त्यानंतर सुरू झाल्यानंतरही ते प्रभावीपणे पाणी उपसत नसल्याने परिसरात पाणी साचत राहिले आणि नागरिकांची चिंता वाढली। त्यानंतर आवश्यक दुरुस्ती आणि उपाययोजना करण्यात आल्यानंतर दुपारी 1च्या सुमारास पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली। परिणामी हळूहळू रस्त्यावर साचलेले पाणी ओसरले आणि वाहतूक पूर्ववत होऊ लागली। या घटनेमुळे मुसळधार पावसाच्या काळात पाणी उपसण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या यंत्रणांची नियमित तपासणी आणि वेळेवर कार्यान्वित होणे किती महत्त्वाचे आहे याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे।